नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा संजय पहाड़े तुमच्या सर्वांचं या व्हिडिओ सेशन मध्ये स्वागत करतो। मुश्किलें नहीं है इस दुनिया में कुछ मेरे दोस्त, मुश्किल नहीं है इस दुनिया में मेरे दोस्त, आंधियां चलती रही है मुश्किलें आती रही है, आंधियां चलती रही है मुश्किलें आती रही है, तू जरा एक हिम्मत तो करके देख, तेरे भी ख्वाब कंप्लीट होंगे, तेरे भी ख्वाब कंप्लीट होंगे, तू जरा हिम्मत तो करके देख। मित्रांनो, 12वी 2 वेळेस नापास झाले, ग्रॅज्युएशन मध्ये सुद्धा 60% वर गेले नाही। 2016 मध्ये पहिला अटेम्प्ट दिला राज्यसेवेचा फेल, त्यानंतर त्याच 2016 मध्ये कंबाईन एक्झामचा अटेम्प्ट दिला, तो सुद्धा फेल। मग 2017 मध्ये कंबाईनचा अटेम्प्ट दिला, प्री पास, मेन्स पास, इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचले, फिजिकल दिली, पण सगळ्या टोटली मध्ये 1 मार्काने फेल, तिथे पोहोच गेली। मग उजाडला 2018चा वर्ष, तिथे प्री दिली, मेन्स दिली, इंटरव्ह्यू दिला, म्हणजे त्यामध्ये सर्व काही सिलेक्शन झाला आणि थेट ज्या 2017 मध्ये ते 1 मार्काने फेल झाले होते, त्याच 2018 मध्ये डायरेक्ट पहिला रँक। पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, नीट ऐका, डायरेक्ट पहिला रँक PSI, पोलीस सब इन्स्पेक्टर, पोलीस उपनिरीक्षक। कळालं मित्रांनो, म्हणजे कुठून प्रवास सुरू केला, कुठेपर्यंत नेला आणि कसं काय कंप्लीट केला, यालाच म्हणतात मोटिवेशन, जे बरकरार ठेवणं एवढ्या वर्षापर्यंत। राईट मित्रांनो, तर अशाच व्यक्तिमत्वासोबत आज आपण भेटणार आहोत आणि ज्याकडून तुम्हाला मोटिवेशन मिळणार, ओके, पण मित्रांनो एक लक्षात घ्या, ज्या ऍस्पिरंटला फर्स्ट रँक देत आहे MPSC, त्यांची स्ट्रॅटेजी किती अफलातून असणार आहे, आणि मी ऑलरेडी त्यांच्यासोबत बोललोय। दॅट्स वाय आय नो की तुम्हाला आता जे काही भेटणार आहे ते 101% बेस्ट भेटणार आहे मित्रांनो। तर त्यांचं नाव आहे वैभव नवले, ऐकलंच असेल, तुम्हाला 1 मिनिट मी दाखवतो। हे बघा मित्रांनो, हे पेपर मध्ये आला होता 18 मार्च 2020च्या पेपर मध्ये, त्यांचं स्वागत झालं वगैरे वगैरे वगैरे, राईट। त्यावेळेस इथं क्लिअर कट लिहिलं मित्रांनो, 12वीत 2दा अनुत्तीर्ण आणि MPSC दुसऱ्या प्रयत्नात डायरेक्ट राज्यात पहिला रँक। तर भेटूया मित्रांनो, आणि त्यांच्याच तोंडून ऐका ते काय म्हणणार आहे, त्यांची यथोगाशा ते 2 मिनिटात सांगणार, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण आपल्या सेशन कडे वळूया। तर नमस्कार सर, वैभव सर, अगदी अगदी मनापासून हार्दिक अभिनंदन सर तुमच्या अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर। तर कृपया, आता हे डायस आपला आहे सर, तर कृपया आपल्या इंट्रोडक्शन पासून आपण सुरू करू शकता आणि त्यानंतर आपण क्वेश्चन घेऊया सर। नमस्कार सर, सर्वप्रथम मी आपले आभार मानतो की आपण इतक्या छानशा शब्दामध्ये माझं वर्णन केलं आणि गौरव देखील केला। मी वैभव नवले, नक्कीच बऱ्याच जणांना माहित झाला आहे की 17 मार्च रोजी जो पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल लागला, त्यामध्ये माझा प्रथम क्रमांक आला। तर त्या बाबतीत मी जी मेहनत घेत होतो 2018 पासून, पहिल्यांदा ज्यावेळेस मी 1 मार्काने अनुत्तीर्ण झालो, तर त्यावेळेस मला पोस्ट हवी होती आणि पोस्ट हवी ह्यासाठी मी प्रयत्न केले होते, परंतु पहिला क्रमांक येईल किंवा न येईल या बाबतीत काही माहिती नव्हती। परंतु माझे प्रयत्न चांगले होते, परत मित्रांची साथ, कुटुंबाची साथ, या गोष्टींमुळे माझा हा पहिला नंबर आला आणि निश्चितच मला या गोष्टीचा खूप आनंद वाटतोय। आणि आज अनअकॅडमी सारख्या प्लॅटफॉर्मवर, जे की आमच्यासारख्या कित्येक विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शक आहेत MPSC साठी, UPSC साठी, त्या प्लॅटफॉर्मवर मला याला भेटतंय, तर ही सुद्धा गोष्ट मला खूप आनंददायी वाटते आणि निश्चितच मला सगळ्यांना मदत करायला आवडेल। तर माझ्यामुळे कुणाला एका जरी कुणाचा फायदा होत असेल तरी मला अशा प्लॅटफॉर्मवर यायला खूप आनंद वाटतो। धन्यवाद सर, धन्यवाद। मित्रांनो, खूपदा तुम्ही आता या कोरोनामुळे, लॉकडाऊनमुळे परेशान असणार, मान्य। एक्झाम पुढे जाणार का नाही, गेली तर किती पुढे जाईल, किंवा एक्झामच कॅन्सल होईल, गेली सपोज, आता पुढे टाइम भेटल्या वगैरे वगैरे, सर्व काही मोजके तुमचे 3 ते 4 असे प्रश्न आपण या सेशन मध्ये घेणार आहोत, जे सर्वांना जनरली आहे आणि सर्वांचं उत्तर देणार आहे सर। आणि त्यानंतर सर्वात मेन, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहतोय, आहे म्हणजे या 40 ते 50 दिवसात PSI असो, ST असो, AS असो, त्याची पोस्ट काढायची कशी, विथ प्री अँड मेन्सचा दोघांचा कॉम्बिनेशन। तर मित्रांनो, तुमच्या समोर एक मी स्लाइड आणत आहे, हे बघा, हे लगभग 1 2 3 4, तर 1 बाय 1 आपल्याला आपले वैभव सर याबद्दल मार्गदर्शन करणार आहे। तर ज्या कोणी विद्यार्थ्यांनी पेन, नोटबुक, वही घेऊन नसेल बसले तर घेऊन बसा, कारण की एक्झॅक्टली ते त्यामध्ये त्यांच्या डिस्कशन मध्ये पुस्तकाचं नाव, पर्टिक्युलर चॅप्टर, टॉपिक्स इम्पॉर्टंट सांगत असतील तर तेव्हा तुम्ही लिहायला भाग चांगलं वाटेल ते। ठीक आहे सर, प्रश्न आपल्या समोर आहे,
प्लीज आपण वन बाय वन इथून घेऊ शकतो सर. हा सर. तर पहिला प्रश्न असा आहे की खरेच परीक्षा कॅन्सल होणार आहे काय, आणि झाल्या तर ज्यांचे शेवटचे वर्ष आहे तर त्यांचे नुकसान होणार आहे. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की नुकतेच आयोगाने सुद्धा प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं आहे की हे वर्ष ऍडिशनल इयर म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलमध्ये ऍड होणार आहे, जेणेकरून ज्यांचं हे लास्ट इयर आहे त्यांना एक्सटेन्शन 1 वर्षाचं भेटणार आहे. आणि सध्या तरी परीक्षा कॅन्सल झालेली नाहीये, ती अनिश्चित काळासाठी पुढे गेलेली आहे. यदा कदाचित आपण अशी आशा करू की 1-2 महिन्यामध्ये या कोरोनाच्या संकटातून आपल्याला मुक्ती मिळेल, जेणेकरून ह्या जर परीक्षा झाल्या जून-जुलैमध्ये तर त्या परीक्षा होऊ शकतात. आतापर्यंत आयोगाने कुठलंही नोटिफिकेशन काढलेलं नाहीये की त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की कॅन्सल होणार आहे. त्यामुळे काळजी करायचं काहीच कारण नाही. हा जो वेळ भेटतो तो वेळ अभ्यासासाठी निश्चितच चांगला आहे. ज्यांचा थोडं राहिला असेल रिव्हिजन वगैरे तर निश्चितच याचा फायदा होईल. आणि ज्यांचं शेवटचं वर्ष आहे त्यांना अजिबात नुकसान होणार नाही, कारण आयोगाने त्यांना 1 वर्ष ऍडिशनल दिलेले आहे. येस सर, कंटिन्यू करू शकता आपण सर. हो चालतं. आणि दुसरा प्रश्न, येणाऱ्या राज्यसेवेच्या संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये काही बदल अपेक्षित आहे. तर करोनाचे संकट येण्या अगोदरच आयोगाने नुकतेच मुख्य परीक्षेमध्ये मार्किंग सिस्टीम मध्ये बदल केलेले आहेत. म्हणजे पूर्वी मुख्य परीक्षेचे जे 2 पेपर्स होते, एक मराठी इंग्लिश आणि दुसरा जो सामान्य ज्ञान व पदाशी संबंधित माहिती, तर ते 100-100 प्रश्नांना 100-100 गुण होते अनुक्रमे. परंतु आता नवीन पॅटर्न नुसार 100 प्रश्नांसाठी 200 गुण केलेत, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क. हे मुख्य परीक्षेमध्ये झालेला बदल आहे. बाकी पूर्व परीक्षेमध्ये काहीही बदल नाही आणि मुख्य परीक्षेच्या सिलेबस मध्ये देखील 1% चेंज नाहीये. फक्त मार्किंग सिस्टीम त्यांनी थोडीशी बदललेली आहे. 100च्या ऐवजी 200 मार्काचा एक पेपर केला आहे. आता पूर्वीचे जे 200 मार्काचे पेपर होते ते आता तुम्हाला टोटल 400 मार्काचे पेपर द्यावा लागेल. येस सर, कंटिन्यू सर. डू अँड डोंट हा. तिसरा प्रश्न असा आहे की वर्किंग मेन वुमन करिता काय डूज अँड डोंट्स असणार आहेत. तर या कोरोनाच्या या संकटामुळे आता सर्वजण घरातूनच काम करत आहेत किंवा काही जण सुट्टीवर आहेत. या गोष्टीचा देखील आपण फायदा घेऊ शकतो. तुम्हाला दिवसातून जास्त नाही, परंतु किमान जर तुम्ही काम करत असाल तर किमान 4 ते 5 तास जरी भेटले, जे सलग न भेटता काही ठराविक वेळेमध्ये जरी भेटले तरी तुम्ही अभ्यास करू शकता. आणि आता सध्या परीक्षेचा जो कालावधी वाढलेला आहे, 50 ते 60 दिवस आता कमीत कमी असावेत असा आपण अंदाज करू. तर या गोष्टीचा तुम्ही निश्चित फायदा घेऊ शकता. फक्त कंटिन्युअसली तुम्हाला अभ्यास करायचा आहे. दररोजच्या दररोज तुम्हाला अभ्यासाच्या टच मध्ये राहायचे, जेणेकरून तुमची कन्सिस्टन्सी राहील आणि तुम्हाला रिव्हिजनला विस्मरण झालंय असं वाटणार नाही. बाकी तुम्ही अजिबात प्रेशराइज न होता या वेळेचा सदुपयोग कसा होईल याकडे लक्ष द्या. राईट सर, अगदी बरोबर. आणि मित्रांनो, आता ज्या प्रश्नाची आपण आतुरतेने वाट पाहतो असा तो 4था प्रश्न, की जर आता नेक्स्ट आपल्याला 50 दिवस अवेलेबल आहे तर एक्झॅक्टली आपण प्री म्हणजेच पूर्व परीक्षा आणि मेन्स म्हणजे मुख्य परीक्षा या दोघांचा ताळमेळ कसा लावणार आहे, कोणते एक्झॅक्टली मेन मुद्दे आपल्याला करायचे, टॉपिकवर फोकस करायचे, सर आता त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर लवकरात लवकर ज्यांनी आता सुद्धा पेन वही घेऊन नसेल बसले तर प्लीज पेन वही घेऊन बसवा. सर, डायस आपलं. हा. तर आता सध्या मुद्दा असा आहे की आपल्याकडे 50 अंदाजे दिवस, जे की आपण कमीत कमी मानूयात, कारण आतापर्यंत काही आयोगाचं कुठलंही नोटिफिकेशन आलेलं नाही की परीक्षा कधी होणार आहे किंवा काय होणार आहे. परंतु या 50 दिवसात आपल्याला पूर्व व मुख्य परीक्षा या दोन्हीच्या दृष्टिकोनातून देखील भरीव असं काही करता येऊ शकतं, जेणेकरून ज्यानंतर आपण प्री देणार आहोत त्यानंतर आपला जो पुढचा मेन साठी जो ताण असणार आहे तो निश्चितच कमी होईल. तर आता जेवढे दिवस आहेत त्या सर्वात आधी आपण परीक्षेचा सिलेबस ढोबळमानाने आणि मार्किंग सिस्टीम एक थोडक्यात समजून घेऊ. की पूर्व परीक्षेला असतात 100 प्रश्न, जीएसचे 100 मार्कांसाठी. त्यामध्ये आहे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी व गणित बुद्धिमत्ता. तर यातील राज्यशास्त्र वगळता बाकीचे सर्व विषय हे 15 मार्कांसाठी आहेत व राज्यशास्त्र 10 मार्कांसाठी. अशी एकूण होते 100 मार्कांची बेरीज. तर संयुक्त मुख्य परीक्षेला 2 पेपर आहेत.
त्यामध्ये पहिला पेपर मराठी इंग्रजी व जीएस, चालू घडामोडी, संगणक, माहिती अधिकार, जीएस नाहीये त्यात, मराठी व इंग्रजी व्याकरण, चालू घडामोडी, संगणक, माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम यांचं समावेश आहे. त्यांची मार्किंग सिस्टीम एक साधारणपणे अशी आहे की मराठी 50 मार्क, इंग्रजी 30 मार्क्स, चालू घडामोडी 10 मार्क्स, संगणक 5 मार्क्स आणि माहिती व अधिकार आणि लोकसेवा हक्क यांचे मिळून 5 असे एकूण 100 प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न आताच्या नवीन पॅटर्ननुसार 200 मार्कांसाठी, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क. तर दुसरा पेपर मुख्य परीक्षेचा, जो मी मगाशी सांगितलं की पहिला पेपर मुख्य परीक्षेचा, तो सर्वांसाठी कॉमन असणार आहे. म्हणजे PSI साठी, STI साठी आणि असिस्टंट साठी तो तिघांसाठी कंबाईन एकच असणार. त्यानंतर जो दुसरा पेपर आहे तो तिन्ही पदांसाठी हा सेपरेट असणार आहे. त्यामध्ये ठराविक काही 15 दिवस किंवा 8 दिवसांचा कालावधी भेटतो. आणि त्याचं देखील वर्गीकरण असं करता येते की त्यात जे GS चे 4 विषय आहेत, गणित, भूगोल, राज्यशास्त्र आणि इतिहास, हे त्या तिन्ही पदांसाठीच्या सेकंड पेपरमध्ये कॉमन येतात. तर त्यांचं प्रत्येकी इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र 10 मार्क्स व गणित 15 मार्क्स असे मिळून 45 मार्क्स हे तिन्ही 45 हे प्रश्न आहेत ते तिन्ही पेपरला सेकंड PSI, असिस्टंट आणि STI साठी सेम आहेत. ते प्रश्न सेम म्हणण्यापेक्षा सेम पॅटर्न येतो, म्हणजे तोच सिलेबस आहे GS चा आणि 45 प्रश्न तसेच राहणार. मग राहिलेले 55 जे प्रश्न येतात, जे STI साठी इकॉनॉमिक्स वर येतात, PSI साठी कायद्यांचे येतात आणि असिस्टंट साठी राज्यशास्त्राचे येतात, हे फक्त वेगळे आहेत. तर असे टोटल जर तुम्ही मेन्सचा विचार केला तर 200 पैकी 145 प्रश्न हे जवळपास एकाच पठडीतले आहेत. म्हणजे तिन्ही पदांसाठी तुम्हाला 145 प्रश्न हे एकाच सिलेबस वरचे येतात. राहिलेले जे 55 प्रश्न आहेत ते प्रत्येक पदा वाईज वेगळे आहेत. मग आता सध्या आपल्याला जो वेळ भेटलेला आहे हा 50 आणि 60 दिवसांचा, त्यामध्ये आपण हे 145 प्रश्न मेन्सचे देखील आणि GS प्रीच यांचा एकत्रित देखील अभ्यास कसा करायचा याबाबत आपण चर्चा करूयात. यामध्ये मराठी व इंग्लिश हे जरी तुम्हाला प्रीला नसलं तरी तुम्ही थोडा थोडा वेळ दिवसातून दररोज काढून कसा करायचा याबाबत चर्चा करू. यस सर, कंटिन्यू सर, कंटिन्यू. हा, सर्वप्रथम प्रीचं जर आपण सुरुवात केली तर सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट तर कोणीही सांगेन किंवा माझ्या आधी पण खूप जणांनी सांगितलं असं की तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर सिलेबस असू द्या. सिलेबस नंतर जे आयोगाचे मागचे प्रश्न आहेत, जे की बाजारात प्रश्नसंच उपलब्ध आहेत, किंवा तुम्ही डायरेक्टली जरी PDF डाउनलोड केलं तरी तुम्हाला ते उपलब्ध होतील. तर ते सिलेबसच्या टॉपिकवर आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेत याचा जरी मागच्या 5-6 प्रश्नपत्रिकांचा तुम्ही अभ्यास केला, एक साधारणपणे तुम्हाला अंदाज येऊन जातो की अरे हा टॉपिक रिपीट झालेला आहे, हा टॉपिक परत आलेला आहे. त्यानंतर तो टॉपिक समजण्यास तुम्हाला खूप मदत होते, कुठल्याही विषयाचा असो. मग आता तुम्ही एक साधारण सांगायचं म्हटलं तर पुस्तकांची सूची ही मी जी सांगणार आहे ती एकदम मोजक्याच पुस्तकाची आहे. तुम्हाला या व्यतिरिक्त देखील कुठलंही पुस्तक वापरायचं असलं तर वापरू शकता. परंतु मला एकच व्यक्तिगत सांगू वाटेल की कमीत कमी पुस्तकं जास्तीत जास्त वेळा जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा याचा खूप तुम्हाला फायदा होणार आहे. तर एक एक करून मी अनुक्रमे सांगतो. इतिहासामध्ये आधुनिक भारताचा व विशेषतः महाराष्ट्राचा असं स्वरूप आहे सिलेबसचं. एक मिनिट सर. यस सर. सिलेबसची स्लाइड आहे. सिलेबसची साईड दाखवतो सर मी. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू कर, मी सिलेबसची साईड उघडतो सर. करतो मी. तर इतिहासाचा जो आपला सिलेबस आहे तो आयोगाने फक्त सांगितलेला आहे की आधुनिक भारताचा आणि कंसामध्ये दिलेले की महाराष्ट्राच्या विशेष संदर्भ असेल. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे, जे की आयोगाने सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचा संदर्भ. कारण इतिहासाचा अभ्यास करताना त्याचा आवाका खूप मोठा असतो. म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास सुरू होतो 1818 पासून, तसा ढोबळमानाने, जेव्हा मराठेशाही संपुष्टात आली, आणि तो येतो 1947 पर्यंत, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य भेटतं, आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास सुरू होतो. परंतु ज्यावेळेस तुम्ही मागचे प्रश्न पाहता इतिहासाचे, त्यावेळेस तुम्हाला लगेच कळून येतं की आयोगाला महाराष्ट्राचा इतिहास, त्यातल्या त्यात जे 15 प्रश्न येणार आहेत त्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाकडे आयोगाचा भर थोडा जास्त आहे, आणि बाकी मग भारताचा इतिहास तर ऑब्व्हियसली असणारच आहे. तर यासाठी तुम्हाला
जे काही मी ढोबळमाने सांगेन की इंग्रजांची भारतात झालेली इंग्रजी शासनाची स्थापना, त्यांनी केलेले प्रशासकीय बदल, त्यांनी केलेले कायदेशीर सुधारणा, निरनिराळे व्हॉइसरॉय, निरनिराळे जनरल्स, त्यांनी केलेली कामे, परत राष्ट्रीय काँग्रेसची झालेली स्थापना, त्यांचे ते 2 गोटे त्याचे हालमावा, परत भारतात झालेल्या सामाजिक सुधारणा, परत असहकार चळवळ असेल, टिळकांनी केलेली चळवळी असतील, गांधीजींचं आगमन, कायदेभंग चळवळ, चले जाव, परत झालेली राष्ट्रीय सभेची स्थापना, संविधान सभेची स्थापना आणि भारताला मिळालेलं स्वातंत्र्य, असं एक ढोबळमानाने एक येतं आणि ते सर्वांना पुस्तकामध्ये तर भेटणारच आहे. आणि परंतु यामध्ये महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो विशेष करून जास्त तुम्ही फोकस देणं महत्वाचं आहे. तर यासाठी मी पुस्तक सांगेन की तुम्हाला मराठीतून आपण सगळे देतोय, ग्रोवर अँड ग्रोवर हे एक पुस्तक आहे, ते मराठीतून आहे. ते खूप चांगलं पुस्तक आहे, म्हणजे डीप स्टडीसाठी एक नंबर पुस्तक आहे. ते जर नसेल वाचायचं तर मग कोळंबे सरांचं पुस्तक आहे, त्याला एक मी ऑर म्हणून सांगतोय, ह्या दोन्हीपैकी कुठलंही वाचलं तरी तुम्हाला अभ्यास होणार आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी सगळ्यात महत्वाचं पुस्तक आहे 11वीचा इतिहास, जे जुनं पुस्तक होतं 11वीचं ते. त्यामध्ये महाराष्ट्राचा जो इतिहास आहे आधुनिक, तो अतिशय छान पद्धतीने मोजक्या शब्दात आणि मोजक्या पॉइंट्स आहे. आणि आयोगाच्या आतापर्यंतचे जसे प्रश्न तुम्ही पाहसाल त्या प्रश्नसंचातले, तर ते प्रश्न त्या आसपासच फिरतात. आणि काही काही प्रश्न असे आहेत की जे कुठल्याच पुस्तकात नसतात, त्यामुळे त्यांचा काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. तर इतिहासाचा हे आपण एक थोडं ढोबळमानाने विचार केला. आणि मला हे अजून एक गोष्ट इथं आवर्जून सांगायची आहे की इतिहासाला जास्त वेळ देऊन जमत नाही, कारण या विषयाला आउटपुट खूप कमी आहे. जेवढं तुम्ही अभ्यास करचाल तेवढंच परीक्षेत कसे प्रश्न येतात हा जरा वेगळा मुद्दा आहे. कारण कधी कधी प्रश्न हे खूपच पटडीच्या बाहेरचे असतात, समजत नाहीत कुठला त्याचा रेफरन्स आहे किंवा कुठलं काय आहे. त्यामुळे जास्त न करता फक्त हे 2 ग्रोवर ग्रोवरचा बुक किंवा कोळंबे सरांचं बुक आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचं बुक एवढं जरी केलं तरी सफिशियंट असणार आहे. तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार आहे. त्यानंतर त्यानंतर आपण चर्चा करू की राज्यशास्त्र. तर आयोगाने याचा उल्लेख राज्यशास्त्र केलेला नाहीये, नागरिक शास्त्र केलेला आहे. हा, आणि याचे 10 प्रश्न येतात प्रीला आणि 10 येतात मेन्स. तर यामध्ये समावेश होतो भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन किंवा प्रशासन आणि ग्रामव्यवस्था. तसे पाहता हे टॉपिक 3च दिसतात, परंतु ह्या 3 टॉपिकला उपटॉपिक्स खूप आहेत. म्हणजे जर सांगायला गेलं तर भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास यामध्ये टॉपिक्स येतात संविधान सभेच्या निर्मिती मागची पार्श्वभूमी, जसे की इंग्रजांनी आतापर्यंत जेवढे कायदे केले होते, 1935चा कायदा असेल किंवा 1942, 1946चा कायदा असेल किंवा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा असेल, त्यानुसार संविधान सभेची झाली स्थापना, संविधान सभेमध्ये कोण होतं, कुठल्या घटकांना कसं प्रतिनिधित्व होतं, ते जबाब, त्यामध्ये घटनेच्या असलेल्या समित्या, त्या समित्यांच्या असलेले अध्यक्ष, घटना सभेची झालेली पहिली बैठक, झालेली शेवटची बैठक, घटनेवर केलेली सही, घटनेचा सरनामा, मूलभूत हक्क, नागरिकत्व व त्या संबंधातली तरतुदी, मार्गदर्शक तत्वे असतील, परत मूलभूत कर्तव्ये, परत आणीबाणी विषयक तरतुदी, घटना दुरुस्तीच्या तरतुदी, संघराज्य व क्षेत्र त्याबद्दलची माहिती, असे भरपूर टॉपिक्स या भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यासमध्ये मोडतात. घटनेचे स्रोत म्हणजे कुठल्या देशातून आपण काय घेतलं वगैरे. त्यामुळे ह्या गोष्टी जर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्या नक्कीच तुम्हाला कळणार आहे. राज्य व्यवस्थापन या विषयामध्ये जे आपलं भारताचं व विशेष करून महाराष्ट्राचं जे प्रशासन चालतं त्या बाबतीत हे प्रशासन किंवा राज्य व्यवस्थापन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून केंद्रीय कार्यकारी मंडळ व कायदे मंडळ यांची माहिती आहे. जशी की संसद आहे, लोकसभा, राज्यसभा, पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील, लोकसभेचे सभापती, भारताचे महान्यायवादी असतील व ही सारी पदं जे की कार्यकारी मंडळामध्ये येतात, मंत्रिमंडळ असेल यामध्ये. तर या सर्व पदांची माहिती, त्या बाबतीत असणारी विशेष कलमे, त्यांचे अधिकार, त्यांच्या नेमणुका, त्यांच्या बडतर्फी वगैरे सगळी माहिती या, तसेच लोकसभा, राज्यसभा याबाबतची सगळी माहिती या टॉपिक मध्ये येते. तशीच सेम त्याच्या अनुषंगानेच माहिती महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात पण येते. जसे की महाराष्ट्राची विधानसभा आहे, महाराष्ट्राची विधान परिषद आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्यपाल, परत महाधिवक्ता
म्हणजे हे जे कार्यकारी व कायदे मंडळ आहे त्या बाबतीची तशीच जशी की आपण केंद्राची करणार आहोत तशीच तुलनात्मक सुद्धा अभ्यास महाराष्ट्राचा करता येईल. तिसरा टॉपिक आहे ग्राम व्यवस्थापन, म्हणजे थोडक्यात पंचायत राज, जे की 73वी 74वी घटना दुरुस्ती झाली त्यानुसार हे आता घटनात्मक भाग झालेला आहे. आणि या भागावर अक्षरशः कधी कधी 4-5 प्रश्न पण येतात एमपीएससी मध्ये, कधी कधी 2 देखील येतात, एका वर्षी तर 6 सुद्धा आलेले आहेत. त्यामुळे हा भाग दुर्लक्ष करता येत नाही आणि हा खूप सोपा आहे. ज्यावेळेस तुम्ही वाचायला सुरुवात करता त्यावेळेस यामध्ये खूप इंटरेस्टिंग माहिती आहे आणि सर्व आपण जे रोजच्या जीवनात आपल्या संबंधित आहे, सरपंच असतील, पंचायत समिती असेल, नगरपालिका, महानगरपालिका यांचे व्यवस्थापन, त्यांचे मुख्याधिकारी, सीईओ कसे आहेत, त्यांचे अधिकार काय आहेत, सरपंच, आपली ग्रामसभा, ग्रामपंचायत इत्यादी विषयीची माहिती आहे. त्यामुळे हे जे 3 मूळ मुद्दे आहेत त्यांच्या खाली असंख्य असे सब टॉपिक्स आहेत. सगळे सब टॉपिक्स तुम्हाला लक्ष्मीकांत सरांचं जे पॉलिटीचं पुस्तक आहे, एम लक्ष्मीकांत, त्यामध्ये तर भेटणारच आहे. ते तर बायबलच मानलं जातं राज्यशास्त्राचं पुस्तक. आणि त्यालाच जर तुम्हाला थोडक्यात पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर कोळंबे सरांचं राज्यशास्त्राचं पुस्तक आहे. आणि ग्राम व्यवस्थापनासाठी किशोर लवटे सरांचं पंचायत राज, ही 2 पुस्तके सफिशियंट आहेत. या 2 पुस्तकामधून मी जेवढे तुम्हाला मुद्दे सांगितले तेवढ्या मुद्द्यातील प्रत्येक मुद्दा हा कव्हर केला जाणार आहे. त्यामुळे नवीन काही किंवा इतर काही घ्यायची काहीच गरज नाही. आणि राज्यशास्त्र हा विषय असा आहे, याला फक्त रिव्हिजन खूप लागतात. म्हणजे तुम्ही जर प्रॉपरली रिव्हिजन नाही केल्या तर तो खूप कन्फ्युज होऊन जातं. कारण महाराष्ट्राचं जसं मुख्यमंत्री पद असतं तसं भारताचं पंतप्रधान पद असतं. हे जे सिमिलर असतात दोन्ही, जे साम्य आहे दोन्ही पदांमध्ये काही बाबतीत, तर ते मग कन्फ्युज होत जातं की तुम्ही जर रिव्हिजन नाही पडलं तर. त्यामुळे ह्या गोष्टींची जेवढी रिव्हिजन होईल जास्त करून क्वालिटी ती खूप महत्वाची आहे. तिसरा विषय आहे आपला भूगोल. अत्यंत सोपा असणारा, 15 पैकी 15 सुद्धा मार्क मिळतील असा असणारा हा विषय आहे. आणि या बाबतीत आयोगाने तर पहिल्यांदाच लिहिलं आहे की महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह मग पुढचे टॉपिक येतात पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योग इत्यादी. आयोगाने जे टॉपिकचे मुद्दे इथे दिलेले आहेत ना, त्या प्रत्येक मुद्द्यांवर आयोगाचा एक तरी प्रश्न कंपल्सरी पडलेला तुम्हाला दिसेल. आणि हे जर तुम्हाला खोटं वाटलं तर तुम्ही कुठलीही प्रश्नपत्रिका काढा मागच्या वर्षातील, भूगोलाचे प्रश्न पहा, त्यामध्ये असेच प्रश्न पडतात जे की आयोगाने वरती टॉपिक दिलेले. फक्त फरक एवढाच आहे की महाराष्ट्राचा जो भूगोल आहे त्याच्यावर आयोगाचे कमीत कमी 8 ते जास्तीत जास्त 12-13 सुद्धा प्रश्न आलेले आहेत, जे तुम्ही बघू शकता. तर महाराष्ट्राचा भूगोल हा खूप महत्वाचा आहे. त्यातल्या त्यात मी असं सांगेन महाराष्ट्राच्या भूगोलातले 5 ते 6 मुद्दे जे आहेत ते तर इतके महत्वाचे आहेत की त्याच्यावर एक एक जरी तुम्ही प्रश्न आला तरी तुम्हाला 6 ते 7 मार्क ते फक्त तेवढ्या प्रश्नांवर सुद्धा पडतात. जसे की महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्राचा राजकीय भूगोल, नदी प्रणाली, महाराष्ट्रातील पर्जन्य, महाराष्ट्राचे हवामान, महाराष्ट्रातील खनिजे आणि महाराष्ट्राची लोकसंख्या, हे जे 7 टॉपिक आहेत त्याच्यावर असंख्य वेळा आयोगाने सेमच प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे ते थोडं कमी पाठांतर जरी केलं करा म्हणणं सुद्धा वावगं ठरणार नाही अशा पद्धतीची गोष्ट आहे. मग जो राहतो बाकीचा जो सिलेबस, जसे की भारताचा भूगोल असेल तर भारताच्या भूगोलावर देखील एक ढोबळमाना प्रश्न असतात. उद्योगधंद्यांविषयी, भारताच्या प्राकृतिक रचना, हिमालयाची रचना असेल, भारतातील वनसंपत्ती किंवा भारतातील उद्योगधंद्याविषयी. त्यानंतर इथे पृथ्वीचे जे जगातील विभाग आहेत, उष्णकटिबंधीय, विषुवतीय विभाग, ध्रुवीय प्रदेश, परत हवामान, अक्षांश, रेखांश खूप मजेशीर गोष्ट आहेत. शिकण्यास देखील एक जरा इंटरेस्टिंग गोष्टी असतात. त्यामुळे 15 पैकी 15 मार्क देणारा आणि तुम्हाला स्कोरिंग असणारा राज्यशास्त्र व भूगोल हे खूप महत्वाचे विषय आहेत. भूगोलसाठी जर पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाचे आहेत आपल्या जे टेक्स्ट बुक आहेत महाराष्ट्राच्या मंडळाच्या, आपल्या 5वी ते 12वी, त्या टेक्स्ट बुक ह्या खूप महत्वाच्या आहेत. यामुळे तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट समजण्यास मदत होते. आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला कन्सेप्ट समजतात त्यानंतर तुम्ही कुठलंही पुस्तक, जे की मी स्वतः महाराष्ट्राच्या भूगोलासाठी सौदी सरांचं वापरत होतो आणि भारताच्या व जगाच्या भूगोलासाठी देखील सौदी सरांचं जे बुक आहे जे पुरीसाठी ओरिएंटेड आहे ते सुद्धा वाचू शकता. परंतु जगाचा भूगोल जर वाचायचा असेल तर माझ्या मते तुम्हाला टेक्स्ट बुक खूपच हेल्पफुल ठरतील. आणि महाराष्ट्राच्या भूगोलासाठी सौदी सरांचं बुक हे अत्यंत योग्य आहे.
ते पुस्तक अत्यंत योग्य राहील महाराष्ट्राचं भूगोल म्हणून सौदी सरांचं. आणि बाकीचे टेक्स्ट बुक्स जे आहेत ते देखील तुम्हाला फायदेशीर ठरतील. आता चौथा विषय आहे आपला अर्थशास्त्र. यामध्ये 2 टॉपिक मेन आहेत की भारताची अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था. तर भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये टॉपिक्स येतात राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा व राजकोषीय नीती इत्यादी. आणि शासकीयमध्ये येतात अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षा. तर आयोगाने हे जे मुद्दे दिलेत ना, ते मुद्दे इतके स्पष्टपणे दिलेले आहेत आणि याच आसपास आयोगाला प्रश्न अपेक्षित असतात. जसे की तुम्ही जर राष्ट्रीय उत्पन्नाकडे पाहायला गेलं उदाहरणार्थ, तर त्या जेव्हा प्रश्न जर तुम्ही पाहिले जुने, तर तुम्हाला असं आढळून येतं की राष्ट्रीय उत्पन्नाविषयी ज्या भूतकाळातील समिती होत्या किंवा पहिली समिती होती, कुठल्या समितीने किती उत्पन्न सांगितलं, जीडीपी मोजण्याच्या पद्धती, जीडीपी साठी आधारभूत वर्ष कुठले किंवा कुठल्या समितीने नेमले, जीडीपी मध्ये जे विविध क्षेत्र आहेत जसे की शेती, उद्योग आणि सेवा, त्यांचा मागील काळापासून ते आताच्या काळापर्यंत त्यांचा किती वाटा राहिलेला आहे जीडीपी मध्ये, तो कसा चेंज होत गेला, इत्यादी प्रश्न आहेत. तर हे प्रश्न तसंच तुम्ही शेती टॉपिकवर सुद्धा किंवा उद्योग किंवा तुम्ही बँकिंग घेतलं तर बँकिंग तर असंख्य प्रश्न येतात बँकिंगवर, जसे की बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, विविध प्रकारच्या बँकांचे प्रकार आहेत, बँकांसाठी असणाऱ्या समित्या, बँकिंग क्षेत्रात ज्या सुधारणा होत गेल्या, बँकांचे जे दर आहेत कसे दर ठरतात त्या मागच्या संज्ञा, हे खूप कन्सेप्ट वाईज जाण्याचे प्रकार आहेत. या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्वाचं आहे, कारण अर्थव्यवस्थेमध्ये आकडेवारी खूप आहे आणि ही आकडेवारी ही ठराविक ठिकाणचीच आयोगाला अपेक्षित आहे, जास्त त्यांना पसारा करायचा नाहीये. या जे टॉपिक्स दिलेत ना, ते टॉपिक्स फक्त तुम्ही पूर्ण रिपीट वाचून एकदा तुम्ही जर ठरवलं की तुम्हाला कुठल्या टॉपिक्सला किती लक्ष द्यायचंय, तेवढं सुद्धा सफिशियंट आहे. जास्त काही देखील वाचायची गरज नाही. या टॉपिकच्या बाहेर अजिबात काही सुद्धा करायची गरज नाहीये. आणि यासाठी कोळंबे सरांचं जे अर्थशास्त्राचं पुस्तक आहे ते आणि देसले सरांचं एक अर्थशास्त्रावरचं पुस्तक आहे, जे की खूप आकृत्या वगैरे डायग्राम्स आहेत जे की समजण्यास मला मदत होईल. त्या दोन्हीपैकी कुठलंही पुस्तक हे जे आयोगाने मुद्दे दिलेले आहेत ते सर्व मुद्दे कव्हर करतं आणि खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करतं. फक्त तुम्ही हा सिलेबसचा जो आयोगाचा आहे तो तुमच्याकडे मी तर सांगेन की प्रिंटच असला पाहिजे तुम्ही जिथं अभ्यास करायला बसता. कारण या मुद्द्यांच्या बाहेर अजिबात देखील आयोगाला अपेक्षित नाहीये काही विचारायचं आणि हे खूप ठराविक मुद्दे आहेत आणि तेच केले तर फायदेशीर आहे. आणि अर्थशास्त्रासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जी आकडेवारी वगैरे आहे, ती आकडेवारी फक्त ठराविक ठिकाणचीच आणि ठराविक वर्षांचीच केली तरी हरकत नाही. असं काही नाही की तुम्हाला सगळंच पाठ असावं किंवा तर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट मी पुन्हा एकदा सांगते, कन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, परकीय व्यापाराची भारताची धोरणं काय आहेत, उद्योगाची औद्योगिक धोरणं काय आहेत, हे माहित असणं किंवा लोकसंख्या हा टॉपिक तर तुम्हाला भूगोलात देखील उपयोगाला पडतो आणि इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा. म्हणजे 3-4 प्रश्न तर लोकसंख्या या टॉपिकवरच येतात. तुम्ही भारताची लोकसंख्या करणं तर अपेक्षित आहेच, त्याचबरोबर महाराष्ट्राची लोकसंख्या सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जसे की साक्षरता, घनता, लिंग गुणोत्तर या दृष्टिकोनातून माहित असणं अपेक्षित आहे. आपला 5वा विषय आहे सामान्य विज्ञान. तर सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. तर हे सामान्य विज्ञान नावाचं सामान्य विज्ञान दिलेलं आहे त्यांनी. जास्त डीप मध्ये काही जाण्याची गरज नाही. बेसिक गोष्टी माहिती असणं खूप महत्वाचं आहे. या 15 प्रश्नांपैकी 5-6 प्रश्न असे असतात की ते खूपच बेसिक असतात. म्हणजे की अणूंची रचना विचारतील, अणुसिद्धांत तुम्ही मांडला किंवा वनस्पतीशास्त्रावर विषयी ते विचारतील किंवा मग काही विचारतील. पण ते एक बेसिक प्रकारचे क्वेश्चन असतात. ते 5-6 असतात आणि राहिलेले 9-10 प्रश्न एक अप्लाइड टाईप असतात. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 8वी ते 10वी जे आपले पाठ्यपुस्तक आहेत ते खूप महत्वाचे आहेत. कारण त्यामधील सगळ्या कन्सेप्ट या सर्व विषयांच्या तुम्हाला तिथे क्लिअर होतात, टोटली क्लिअर होतात आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या पुस्तकांमध्ये आकृत्या वगैरे यांचा उपयोग असल्यामुळे समजण्यास देखील मदत होते. नंतर राहिलं दुसरं रेफरन्स बुक. तर मग बाजारामध्ये भरपूर प्रकारची बुक्स आहेत सायन्ससाठी. पण 8वी ते 10वी जर तुम्ही केलं त्यानंतर तुम्ही मग सचिन भस्के सरांचं सामान्य विज्ञानचं बुक आहे ते देखील खूप छान आहे. आणि त्याला ऑप्शन म्हणून आता नवीनच माझे मित्र काही वापरतात ते कोलते सरांचं एक बुक आहे, त्याचे देखील आउटपुट चांगले आहेत. परंतु या दोन्हीपैकी एकच पुस्तक वापरलं तरी बास होतंय.
आणि 8वी ते 10वी हे सफिशियंट आहे. आता हे सर्व जे GS चे विषय झाले, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्स आणि सामान्य ज्ञान, हे सर्व विद्यार्थ्यांना करायचेच आहेत. नो डाऊट तुम्हाला चांगले किंवा थोडेफार तुम्ही वीक असाल, चांगले असाल, ती गोष्ट वेगळी. परंतु सगळ्यात महत्वाचा टॉपिक हा चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता हा आहे. तर हा कशामुळे महत्वाचा आहे? कारण GS तर सर्व विद्यार्थी करणारच आहेत, परंतु हे दोन विषय असे आहेत की बहुतांश विद्यार्थी आज देखील ग्रामीण भागातील विद्यार्थी किंवा मी स्वतः BA झालेलो आहे, माझं देखील इंजिनिअरचं बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे गणित बुद्धिमत्ता म्हणजे की काहीसा न्यूनगंड असतो आणि असणं साहजिक आहे किंवा ते आपला बॅकग्राऊंड असू शकतो वेगळा. परंतु मी आता इथं तुमच्यासमोर बोलताना एक खात्रीशीररित्या सांगू शकतो की आयोगाला जे अपेक्षित आहे गणित ते अक्षरशः 10वी पर्यंतच्याच लेवलचं अपेक्षित आहे. आयोगाला त्याच्या पुढचं तुम्हाला विचारायचं नाही आहे. त्यामुळे अजिबात सुद्धा भ्यायची गरज नाही आणि तिथं लिहिलेलं सुद्धा आहे की उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. आणि अंकगणितात विचारतात काय ते बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, हे तर चौथीला सुद्धा माणसांना मुलांना येतं. आणि किती लवकर वाचून विचार करू शकतो हे कधी जमतं जेव्हा तुम्ही खूप प्रॅक्टिस करता. ज्यावेळेस तुम्ही आयोगाचे जुने प्रश्नपत्रिका बघचाल मागच्या 10 वर्षाचे, तर आयोगाचा पॅटर्न फिक्स आहे का नाही त्यासाठी, तर ते तुम्हाला विचारतील, सिलोजिझम वरचे प्रश्न विचारतील, वयवारी विचारतील, दिशेवर प्रश्न विचारतील, आकृती वेगळी काढा विचारतील, परत कोण खोटं कोण खरं बोलतं इत्यादी टाईपचे प्रश्न असतील. आणि बाकीचे मग अंक एक श्रेणी असते, नंबर सिरीज की पुढचा आकडा काय आहे तो ओळखायची. तर ते महत्वाचं आहे. तर यासाठी एकच गोष्ट तुम्ही करू शकता. तुमच्या बेसिक गोष्टी जर क्लिअर नसतील तर कोकिळा प्रकाशनचं पुस्तक आहे, ते एक वाचून बेसिक गोष्टी कम्प्लीट करा. म्हणजे जसे की बेरीज, गुणाकार, भागाकार, पूर्णांक, अपूर्णांक या बाबतीत ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करून घ्या. त्या क्लिअर झाल्या की आयोगाच्या प्रश्नपत्रिका डायरेक्ट सोडवायला घ्या. आतापर्यंत 15 जे प्रश्न दिले त्या प्रश्नपत्रिका सोडवताना ज्यावेळेस तुम्हाला कळतं की गणित डिटेलमध्ये एकदा वाचलं की निम्म उत्तर हे तिथंच आलेलं असतं त्या वाचनातच. मी तुम्हाला 4 ऑप्शन दिलेलं असतात. कधी कधी तर ऑप्शनचा वापर करून देखील उत्तर मिळतं. त्यामुळे गणितासाठी वेगळं काहीच करायची गरज नाहीये आणि अक्षरशः तुम्हाला फ्रीमध्ये पास करण्यासाठी हा विषय खूप खूप महत्वाचा आहे. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा तुम्हाला अप्पर हँड सुद्धा भेटू शकतो जर तुमचं गणित चांगलं असेल. तशीच काहीशी गोष्ट करंट अफेअरच्या बाबतीत आहे. 15 प्रश्न असतात, 15 पैकी विद्यार्थ्यांनी अक्षरशः 13-14 सुद्धा मार्क घेतलेले आहेत. अत्यंत ठराविक पट्टीचे प्रश्न असतात. पुरस्कार, लेखक, आंतरराष्ट्रीय संघटना असतील, आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील, कुठल्या चर्चेतील व्यक्तिमत्व असतील, कुठल्या देशाबरोबर भारताचे झालेले सराव असतील, कुठल्या महत्वाचे झालेले नेमणूक असतील, कुठल्या व्यक्तीचं झालेलं निधन असेल किंवा नवीन आलेली पुस्तक. तर यासाठी काही देखील तुम्हाला एक्स्ट्रा करायचं नाहीये. फक्त एकच काम करायचं की मागील वर्षभराची, जसे की आता मे महिन्यात जर परीक्षा होणार आहे तर मागील मे पासूनच्या ज्या यशाची परिक्रमा पुस्तक आहे पृथ्वीचे, ते पुस्तक प्रत्येक महिन्याचं हे अतिशय सफिशियंट पुस्तक आहे. अतिशय सफिशियंट. मे आता जर मे महिन्यात परीक्षा असेल तर मे पासूनच घ्या, जून महिन्यात असेल तर जून पासून घ्या, परंतु एक वर्षाचं सफिशियंट आहे जे की महिन्याची परिक्रमा. आणि ती परिक्रमा एका वाचनासाठी तुम्हाला 4 ते 5 दिवस लागतात. परंतु एकदा ते वाचून झालं की माझं तर असं प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो, जे की माझे दोस्त वगैरे असतात, जे की मी स्वतः केलेलं आहे, की तुम्ही दररोज एक परिक्रमा तुमची वाचून झाली पाहिजे. कधी आत्ताच्या काळात या 50 ते 60 दिवसात. आता जर तुम्ही दररोज एक परिक्रमा वाचली तर 12 परिक्रमांना 12 दिवसाप्रमाणे तुमच्या 4 रिडिंग्स होतात. तर तुम्हाला करंट अफेअर्सला याचा इतका फायदा होईल की तुम्हाला 10+ मार्क भेटतात. यामुळे मी सांगतो की तुम्ही GS चे विषय तर करा, परंतु गणित आणि करंट हे तुमचे हुकमी एक्के जर ठेवले तर निश्चितच तुम्ही फक्त एक नाही तर तिन्ही प्री पास होणार आणि निश्चितच होणार. तर आता आपण चर्चा केली होती की प्रीच, या प्री मध्ये मी जे सांगितलं त्यातीलच टॉपिक मेन्सला मागाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे सेकंड पेपरला 45 प्रश्न याच टॉपिकवर आहेत. जसे की इतिहासला 10 प्रश्न आहेत, भूगोलला 10 प्रश्न आहेत, राज्यशास्त्राला 10 प्रश्न आहेत आणि 15 प्रश्न येतात गणितासाठी. गणितात काहीच बदल नाहीये, इकडचंच गणित सेम तसंच तुम्हाला करायचंय. आणि जे इतिहास भूगोल आहे ते फक्त आणि फक्त तिथं
मेन्सला तुम्हाला तर याहून सोपं करायचं, फक्त महाराष्ट्राच्या संदर्भात करायचं आहे. इथं तरी प्रीला तुम्हाला पूर्ण भारताचं करायचं आहे, परंतु तिथे इतिहास फक्त आणि फक्त महाराष्ट्राचा करायचा आहे आणि भूगोल देखील फक्त आणि फक्त महाराष्ट्राचा करायचा आहे. त्यासाठी प्रीची जी पुस्तकं होती तीच पुस्तकं तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. नवीन कुठलंही पुस्तक घ्यायची गरज नाही. वाटलंच तर तुम्ही इतिहासासाठी गाठाळ किंवा कटारे हे घेऊ शकता. नाहीतरी फक्त महाराष्ट्राच्या इतिहासाचं पुस्तक केलं तरी बास होतं. आणि भूगोलासाठी महाराष्ट्राच्या चौधरी सरांचं बुक हे एक नंबर आहे. आणि गणितासाठी काही विशेष करण्याची गरज नाही. आणि राज्यशास्त्र जे तुम्ही लक्ष्मीकांत आणि कोळंबो असणार आहे तेच तुम्हाला फायद्याचं पडणार आहे. त्यामुळे प्रीचाच अभ्यास करताना तुम्ही डेप्थ अशी ठेवा की तुम्हाला हे 100 प्रश्न आणि तिथं पुढे येणारे 45 प्रश्न हे दोन्ही आत्ताच होऊन जातील, जेणेकरून तुमचा मेन्सचा ताण कमी होईल आणि तुम्हाला जास्त करून स्पेसिफाईड सब्जेक्टकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. खूप एकदम म्हणजे तुम्हाला सांगतो मित्रांनो, एवढ्या डीप मध्ये सरांनी एक एक पॉइंट उचलून सांगितलेला आहे. प्रीचे सगळे 6 ते 7 विषय, त्याबद्दल मेन्स मध्ये जे 45 मार्काचा सिलेबस जो सेम असणार आहे त्यावर सुद्धा सरांनी प्रकाश टाकलाय. विथ ईच टॉपिक कोणत्या पुस्तकातून करायचे ते सुद्धा सांगितले. जर कोणत्या विद्यार्थ्यांनी जर हे लिहून नसेल घेतले, हा रेकॉर्डेड सेशन असेल, पुन्हा एकदा स्लो मोशन मध्ये जाऊन ते सगळं लिहून घ्यावा. आणि आता तुमचा एक महत्वाचा प्रश्न असणार आहे की सर मी पर्टिक्युलरली PSI करता प्रिपरेशन करतोय, मी पर्टिक्युलरली ASO करता करतोय, मी पर्टिक्युलरली अजून STI करता करतोय, तर आमच्यासाठी वेगळी पुस्तक लिस्ट कोणती, आम्ही कोणत्या प्रकारे वेगळा अभ्यास करू. तर त्याबद्दलचा सेशन मी पर्टिक्युलरली 3 वेगवेगळे सेशन डीप मध्ये सरांकडून करून घेणार आहे. ते नेक्स्ट मध्ये, कारण की हाच आत्ताचा सेशन खूप मोठा होत आहे, तर ते त्या सेशन करता तुम्हाला वाट पाहावी लागणार. दुसरं सर, आता प्रश्न आमचा असा आहे की सर आता फॉर्म भरताना तर आम्ही खूप ऍस्पिरंटने तिन्ही ऑप्शन टिक केले, तर खरंच मेन्सचा अभ्यास करताना ते तिघ पेपर जरी वेगवेगळे फरकाने असले आणि ऑफिशियली आपण देऊ शकतो, तर ते प्रॅक्टिकली इम्पॉर्टंट आहे का? आणि आजपर्यंत आतापर्यंत कोणी असं तिन्ही पोस्ट घेऊन पास झाले का सर? त्याबद्दल थोडं सांगावं सर. हा, तिन्ही पोस्ट साठी टिक करणं ठीक तुम्ही करू शकता, हे तुमचं चॉईस आहे प्रत्येकाचा. परंतु ज्यावेळेस तुम्ही प्री पास होता आणि ज्यावेळेस तुम्हाला एक टाइम पिरियड भेटतो 3-4 महिन्यांचा, त्यानंतर मेन्स मध्ये खूप दिवसांचा फरक नाहीये. जास्तीत जास्त 15 ते 20-25 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा भेटतात. परंतु महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला एक फोकस असणं खूप महत्वाचं आहे. कारण जो मेन्सचा सिलेबस आहे STI साठीचा किंवा असिस्टंट साठीचा किंवा PSI साठीचा, जे 55 प्रश्न वेगळे येणार आहेत विषयांचे, तर ते 55 प्रश्नांची डेप्थ ही खरंच एक विशिष्ट प्रकारची असते आणि त्याला तुम्हाला वेळ द्यावाच लागतो. त्यामुळे तिन्ही पोस्ट एकाच वेळी अभ्यास करणं अशक्य नाही म्हणता येणार, परंतु एक प्रॅक्टिकली थोडी अवघड गोष्ट आहे. आणि आतापर्यंत तरी माझ्या पाहण्यात म्हणजे वैयक्तिकरित्या असं झालेलं असू शकतं, परंतु माझ्या पाहण्यात तरी एकाच वेळी तिन्ही पोस्ट मिळाल्यात असं कोणी नाही. कारण कसं होतं की तुम्हाला कुठल्या तरी एका गोष्टीला फोकस केलं तरच चांगले मार्क मिळतात. नाहीतर जर तुम्ही तिन्ही गोष्टींना जर ट्राय करायला गेला तर मग कधी कधी असं होतं की तुम्हाला तिन्ही देखील अपयश भेटते, जे की मी स्वतः अनुभवलेलं आहे ते गोष्टी. त्यामुळे तुम्ही कुठलीही सध्या तुमच्याकडे टाइम पिरियड आहे, तुम्ही तुमची कॅपेबिलिटी चेक करा, पोस्टची संख्या विचारात घ्या आणि तुमची क्षमता विचारात घेऊन तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे. आणि जर तुम्हाला तिन्हींची जरी तयारी करायची असेल तरी अवघड काहीच नाही. मी मगाच सांगितलं की 145 प्रश्न तर तुम्हाला सेमच येणार आहेत. राहिलेले 55 प्रश्न त्यासाठी फक्त तुमचा अभ्यास कसा आहे. जर तुम्ही अभ्यास तुमचा खरंच असेल तर तुम्ही तिन्ही पोस्ट सुद्धा सहजरित्या घेऊ शकता. परंतु माझं वैयक्तिक हेच सांगणं राहील की तुम्ही 1 बाय 1 फोकस जर ठेवला तर ते चांगलं राहील आणि आपापल्या क्षमतेनुसार जर अभ्यास केला तर बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा नुकसान होणार नाही. अप्रतिम सर, अप्रतिम. म्हणजे मी सांगतो मित्रांनो, आतापर्यंत मी जेवढे इंटरव्ह्यू घेतले ते सुद्धा चांगले होते, पण आजच्या इंटरव्ह्यू मध्ये एवढ्या डीप मध्ये जाऊन प्रत्येक पॉइंट, आणि ऍक्च्युअली तुम्हाला सांगू, हे सगळं सोडा, ह्या सगळ्या सांगण्याच्या गोष्टी, पण MPSC ला सुद्धा कळतं कोणता कॅन्डिडेट कसा आहे. त्यामुळे MPSC ने सुद्धा या सरांना राज्यातून प्रथम असा क्रमांक दिलेला आहे, रँक 1. उगाच रँक 1 भेटत नाही. कर्माची फळे आणि फळाचा हा सिद्धांत
लगेच तुम्हाला समोरासमोर दिसतोय. तर मित्रांनो, मला सरांचं खूप धन्यवाद द्यावं वाटतं आणि अनअकॅडमीच्या तर्फे सुद्धा मी देतो. आणि मित्रांनो, जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आले, हे बघा सरांनी PSI मध्ये रँक पण केलंय, तर PSI जर तुम्ही खास तुमचा फोकस असेल तर तुम्हाला डायरेक्टली सर अवेलेबल असणार आहे. बाकी जर ST आणि असिस्टंट आहे त्यांच्याकरता सुद्धा सर गाईड करतील, पण ते गाईड तुम्हाला म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारायचे आणि मग सर त्याचे उत्तर देणार. याकरता एक प्लॅटफॉर्मची जरूरत आहे. तो प्लॅटफॉर्म आहे आपला हा एक तर MPSC सुपर बॅच हा टेलिग्राम चॅनल आहे आणि त्यानंतर हा द संजय पहाडे हा माझा पर्सनल ID आहे. इथे तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात आणि ते मी सरांपर्यंत पोहोचवणार. राईट, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झाला. लगभग आता तुम्हाला पुढच्या 50 दिवसात काय करायचं काय नाही करायचं सगळं समजलं. आता तयारी तुम्हाला करायची, मेहनत तुम्हाला करायचं आणि मार्क सुद्धा तुम्हालाच मिळून पोस्ट सुद्धा तुम्हाला घ्यायची. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आपण सरांचं धन्यवाद करूया. तर सर, मी देखील शेवटी धन्यवाद एकदा जाताना सर तुमचं मूल मत सांगा, कारण की पहिलं रँक मिळणं आपण कोणी कधी एक्सपेक्ट करत नाही, ते मिळतं पहिलं रँक, पण त्यामागे जी पराकाष्ठा केलेली असते ना, त्या पराकाष्ठेचं आम्हाला सांगा की एक्झॅक्टली जर मला सुद्धा पहिला रँक घ्यायचा आहे तर मी असं वेगळं काय करू दुसऱ्यांपेक्षा जर मला तुमच्या लेवलला यायचंय सर. एकतर प्रामाणिकपणे बोलायचं म्हटलं तर पहिला रँक हा MPSC सारख्या परीक्षेमध्ये पहिला रँक किंवा शेवटचा रँक याचं काही विशेष महत्व नाही, कारण तुम्हाला पोस्ट भेटणं हे खूप महत्वाचं आहे MPSC. आणि मूळ मंत्र म्हणजे असं रेडीमेड वगैरे काहीच नाही. मी पण तुम्हाला जे सांगितलं तेच मी सेम केलेलं आहे, की सिलेबसचा अभ्यास केला, प्रश्नपत्रिका इतक्या प्रमाणात सोडवल्या की मला प्रश्नांचा खूप अंदाज येत गेला. MPSCच्या रिपीट प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस केलं. ही सगळ्यात महत्वाची एक गोष्ट जी की मला इथून तुम्हाला सांगायला खूप आवडेल, की तो जो 1 तास आहे प्रीचा किंवा मेन्सच्या त्या पेपरचा, तो खूप IMP आहे. तुम्ही आता कितीही अभ्यास केला, तुम्ही कितीही वेळ तुम्ही प्रॅक्टिस केली, परंतु तिथं जर तुमचं माइंड कॉन्सन्ट्रेट नसेल, तर या गोष्टीचा काहीच फायदा होत नाही. या उलट तुमचा कमी अभ्यास असून देखील जर तुम्ही आत्मविश्वासयुक्त असताल, तर तीच गोष्ट तुम्हाला फायदेशीर ठरते. तर माझं हेच सांगणं असेल, की तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या अभ्यासावर विश्वास ठेवा. तर दुसऱ्या कोणाला काही येतंय म्हणून मला येत नाही म्हणून डिमोटिव्हेट होऊ नका. तुमचा अभ्यास झालेला असतो आणि MPSC सारख्या परीक्षेचा 100% अभ्यास कोणाचाच होत नाही. त्यामुळे स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा आणि फक्त आणि फक्त एक गोष्ट करा, की पेपरच्या शेवटच्या दिवसामध्ये एकदम रिलॅक्स राहा. वाचन बंद केलं तरी चालेल, आवडत्या गोष्टी करा आणि माइंड एकदम शांत ठेवा, जेणेकरून त्या 1 तासामध्ये तुम्हाला त्याचं बेनिफिट नक्कीच भेटतं. आणि जो प्रेशर घेतो त्याचा अभ्यास होऊन देखील इथे काहीही फायदा होत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सांगेन, की एकदम रिलॅक्सली परीक्षेला जावा. तुमचा अटेम्प्ट ठरवा, तुमच्या स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही परीक्षा आहे, ही परीक्षा चांगली पद्धतीची परीक्षा आहे. कोणाला त्यात यश भेटणार आहे आणि कोणाला ते यश भेटणारच आहे. परंतु यात खचणं हा ऑप्शन आपल्याला नाहीच आहे. कुणालाच नाही आहे खचणं. यात तुम्ही परीक्षा देत राहणं हे खूप अपेक्षित आहे. तुम्ही तर टिकणं कन्सिस्टंटली हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे यश तुम्हाला आज ना उद्या नक्कीच भेटणार आहे. सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद. धन्यवाद सर, अगदी धन्यवाद. खूप बरं वाटलं सर आपल्याला भेटून आणि पुन्हा एकदा सर आपल्याला यायचं आणि आपल्या सगळ्या ऍस्पिरंटला मदत करायची आहे. खास करून मेन्स मध्ये एक्झॅक्टली तो जो 55 मार्काचा सिलेबस आहे प्रत्येक पेपरमध्ये, तो वेगवेगळ्या ते टॉपिक कोणत्या पुस्तकातून कसं करायचं, तर त्याबद्दल सर आपल्याला वेळ देणारच आहे. तर तोपर्यंत मित्रांनो, जर तुम्हाला काही डाऊट असले तर तुम्ही विचारा, इथे सगळं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुन्हा एकदा नवीन सेशन मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.